नवयुवकांसाठी सुवर्ण संधी सिटी चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे जॉब झोन। निराश झालात, काम मिळत नाही, कामाविषयी माहित नाही, निराश होऊ नका। सिटी चॅनल सादर करीत आहे युवक युवतींसाठी नोकरी विषयक माहिती। राज्यात, केंद्रात, संपूर्ण भारतात आपल्या योग्यतेनुसार कामाची माहिती मिळवा। आमच्या विशेष कार्यक्रम सिटी जॉब झोन मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण। सिटी जॉब झोन या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध खात्यामध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती आम्ही खास आपणासाठी घेऊन आलो आहोत। आपण आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार याची नोंद आपल्याजवळ करून घ्या व लगेच अर्ज भरण्याच्या तयारीला लागा। तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत समाज कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील निवासी शाळांमधील खालील रिक्त पदे भरण्याकरता निवड सूची तयार करण्यासाठी खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात महाराष्ट्र ज्ञान मंडळ पुणे या शासनमान्य संस्थेमार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे गृहपाल यांची एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर भंडारपाल यांची सुद्धा एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहेत। कनिष्ठ लिपिक यांची सुद्धा एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर शिपाई यांची सुद्धा एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहे। सहाय्यक शिक्षक यांची सुद्धा 174 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर सहाय्यक ग्रंथपाल यांची सुद्धा एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर शिपाई यांची सुद्धा एकूण 88 पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, तुमचे नियम, अटी व वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। समाज कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील निवासी शाळांमधील खालील रिक्त पदे भरण्याकरता निवड सूची तयार करण्यासाठी खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। महाराष्ट्र ज्ञान मंडळ पुणे या शासनमान्य संस्थेतर्फे अर्ज मागवण्यात येत आहेत। यामध्ये भरण्यात येणारी पदे याप्रमाणे गृहपाल यांची एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहेत। भांडारपाल यांची एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहेत। कनिष्ठ लिपिक यांची सुद्धा एकूण 44 पदांची भरती करण्यात येत आहेत। त्याचबरोबर शिपाई यांची सुद्धा 44 पदे भरण्यात येत आहेत। सहाय्यक शिक्षक 176 पदांची भरती करण्यात येत आहेत। त्याचबरोबर सहाय्यक ग्रंथपाल यांची सुद्धा 44 पदांची भरती करण्यात येत आहेत। शिपाई 88 पदांची भरती करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे यामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व तुमची वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर पाहूया त्या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यामध्ये सुद्धा विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व तुमची वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 30/6/2018 ही आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत
मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपविभागीय जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील तलाठी यांची एकूण 7 पदांची भरती करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। या पदाकरता वयोमर्यादा राहील 18 ते 33 वर्षापर्यंत व इतरांना नियमाप्रमाणे स्थितीलक्षम राहील। खुल्या प्रवर्गाकरता 150 रुपये परीक्षा शुल्क राहील व मागासवर्गीयांना 75 रुपये राहील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनावर तलाठी यांची विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तलाठी यांची एकूण 7 पदांची भरती करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची वयोमर्यादा राहील 18 ते 33 वर्षापर्यंत व इतरांना नियमाप्रमाणे स्थितीलक्षम। तर मित्रांनो, या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता हवी आहे। तुम्ही पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। जर तुम्ही पदवीधर असाल तरच यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे। या पदाकरता तुम्हाला फी राहील खुल्या प्रवर्गाकरता राहील 150 रुपये व मागासवर्गीयांना राहील 75 रुपये। तर मित्रांनो, हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 4/7/2011 ही आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत बेस्ट मुंबई। यामध्ये कनिष्ठ स्वच्छक या पदांची भरती करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता किमान 8वी पास असणे मात्र गरजेचे आहे व कमाल SSC नापास असले तरी चालेल। या पदाकरता अनुभव असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे। वयोमर्यादा राहील 18 ते 38 वर्षापर्यंत। या पदाकरता उमेदवाराला मराठी भाषाचे ज्ञान असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे। अर्थात अर्जदाराला मराठी भाषा लिहिता, बोलता व वाचता येणे तेवढेच गरजेचे आहे। तर पाहूया या पदांविषयी अधिक माहिती। वेस्ट मुंबई बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यामध्ये सुद्धा कनिष्ठ स्वच्छक यांची एकूण विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये कनिष्ठ स्वच्छक यांचीच एकूण 241 पदांची भरती यामध्ये करण्यात येतात। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता किमान 8वी पास असणे गरजेचे आहे व कमाल SSC उत्तीर्ण किंवा नापास असणे गरजेचे आहे। अनुभव कमीत कमी 6 महिन्याचा अनुभव असणे गरजेचे आहे व मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे तेवढेच गरजेचे आहे। तुमची वयोमर्यादा राहील 18 ते 38 वर्षापर्यंत, इतरांना नियमाप्रमाणे। यामध्ये तुमची शारीरिक पात्रता ही असणे तेवढीच गरजेचे आहे। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 14/7/2011 ही आहे। जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी नागपूर कार्यालय नागपूर यामध्ये एकूण 61 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये तलाठी यांचीच एकूण 61 पदांची भरती करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता राहील पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। जे अर्जदार पदवीधर आहेत त्यांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। परीक्षा शुल्क याप्रमाणे खुल्या प्रवर्गाकरता एकूण 150 रुपये राहील व मागासवर्गीयांसाठी 75 रुपये राहील। तर पाहूया या पदांविषयी अधिक माहिती। जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यामध्ये एकूण 61 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये ही 61 पदे फक्त तलाठी यांची भरण्यात येत आहेत। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता मात्र कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे। जर तुम्ही पदवीधर असाल तरच तुम्हाला यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये परीक्षा शुल्क याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये राहील व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 75 रुपये राहील। अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रति अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी नागपूर, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन नागपूर 44001। अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 8/7/2011 ही आहे।
तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत खुल्या स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ या पदाकरता कंत्राटी पद्धतीने निवडण्यासाठी पात्र व योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। ही पदे विविध प्रवर्गाची भरण्यात येत आहेत। उदाहरणार्थ मतिमंद यांची एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहे। कर्णबधिर प्रवर्ग यांची एकूण 7 पदांची भरती करण्यात येते। त्याचबरोबर अंध प्रवर्ग यांची एकूण 6 पदांची भरती करण्यात येत आहेत। अशा प्रकारे यामध्ये मित्रांनो विविध पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद ठाणे यामध्ये अपंग सामाजिक शिक्षण यांच्यासाठी विशेष भरती मोहीम राबवण्यात येत आहे। यामध्ये पदे याप्रमाणे समावेशित शिक्षक, विषय तज्ज्ञ, मतिमंद प्रवर्ग यांची एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहे। समावेशित शिक्षक, विषय तज्ज्ञ, कर्णबधिर प्रवर्ग यांची एकूण 7 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ, अंध प्रवर्ग यांची एकूण 6 पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व तुमची वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 30/6/2011 ही आहे। सर मित्रांनो, तुमचे शिक्षण कमी आहे व तुम्ही फक्त 4थी पास आहात तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी घेऊन आली आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यामध्ये एकूण 22 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये पदे याप्रमाणे शिपाई यांची एकूण 2 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर स्वयंपाकी यांची सुद्धा एकूण 10 पदांची भरती करण्यात येत आहे। कामाठी यांची सुद्धा एकूण 7 पदांची भरती करण्यात येत आहे। चौकीदार यांची सुद्धा एकूण 30 पदांची भरती करण्यात येत आहेत। अशा प्रकारे एकूण 22 पदांची भरती यामध्ये करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये शैक्षणिक पात्रता कमी असल्यामुळे आणि पदेही भरपूर असल्यामुळे बऱ्याच जणांना यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यामध्ये एकूण 22 पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये पदे भरण्यात येणारी याप्रमाणे शिपाई यांची एकूण 2 पदे भरण्यात येत आहेत। त्याचबरोबर स्वयंपाकी यांची सुद्धा एकूण 10 पदे भरण्यात येत आहेत। कामाठी 7 पदे भरण्यात येत आहेत। चौकीदार यांची सुद्धा एकूण 3 पदे भरण्यात येत आहेत। या सर्व पदांकरता तुमची शैक्षणिक पात्रता इयत्ता 4थी उत्तीर्ण गरजेचे आहे। या पदाकरता तुमची वयोमर्यादा राहील 18 ते 33 वर्षापर्यंत। इतरांना नियमाप्रमाणे स्थितीलक्षम। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 30/6/2011 ही आहे। जर मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवीधर झालेले आहात तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे। जिल्हा निवड समिती गोंदिया यामध्ये तलाठी यांची एकूण 28 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये तुमची 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल व त्यावरच तुमची निवड आधारित राहील। तर पाहूया या पदाविषयी अधिक सविस्तर माहिती। जिल्हा निवड समिती गोंदिया यामध्ये एकूण 28 पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये तलाठी यांची एकूण 28 पदे भरण्यात येत आहेत। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। हा अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रति जिल्हाधिकारी कार्यालय, खोली क्रमांक 102, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया 441601। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 4/7/2011 ही आहे।
बेस्ट उपक्रमामध्ये बस चालक या पदासाठी इतर मागासवर्गीय उमेदवारांकडून विशेष भरती मोहीम या अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे। चालक या पदासाठी तुम्ही इयत्ता 7वी पास असणे गरजेचे आहे व त्याचबरोबर अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे। ज्यांच्याजवळ अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे त्यांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा असणे तेवढेच गरजेचे आहे। उदाहरणार्थ मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे व अवजड वाहन चालवण्याचा कमीत कमी 6 महिन्याचा अनुभव असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे व ज्यांना अनुभव आहे 6 महिन्याचा त्यांनाच यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। या पदाकरता तुमची वयोमर्यादा राहील 21 ते 40 वर्षापर्यंत। तर पाहूया या पदाविषयी अधिक सविस्तर माहिती। बेस्ट उपक्रमामध्ये कनिष्ठ बस चालक या पदासाठी इतर मागासवर्गीय उमेदवारांकडून विशेष भरती मोहिमेअंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे। यामध्ये पद कनिष्ठ बस चालक यांचं भरण्यात येत आहे। यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता हवी आहे। उमेदवार किमान इयत्ता 7वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व त्याचबरोबर अवजड वाहन चालवण्याचा परवाना त्याकडे असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे। या पदाकरता तुमची वयोमर्यादा राहील 21 ते 40 वर्षापर्यंत। यामध्ये तुमची शारीरिक अर्हताही असणे तेवढीच गरजेचे आहे व अनुभव कमीत कमी 6 महिन्याचा असणे गरजेचे आहे। हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 5/7/2018 ही आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत स्वामी विवेकानंद सेंट्रल विद्यालय नागपूर यामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे। यामध्ये पदे याप्रमाणे प्रिन्सिपल यांची एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर व्हाईस प्रिन्सिपल यांची एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर प्रायमरी टीचर यांची सुद्धा 117 पदांची भरती करण्यात येत आहे। फिजिकल टीचर यांची सुद्धा एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहे। म्युझिक टीचर यांची सुद्धा एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहेत। आर्ट टीचर यांची सुद्धा एकूण 13 पदांची भरती करण्यात येत। त्याचबरोबर स्पोर्ट टीचर यांची सुद्धा एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहेत। लायब्रेरियन यांची एकूण 19 पदे भरण्यात येत आहेत। ऑफिस क्लर्क 13 पदे भरण्यात येत आहेत। ऑफिस चपराशी यांची सुद्धा एकूण 13 पदांची भरती करण्यात येत आहे। वॉचमॅन यांची सुद्धा एकूण 13 पदे भरण्यात येत आहेत। ड्रायव्हर बस ड्रायव्हर यांची सुद्धा एकूण 13 पदे भरण्यात येत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये अशा प्रकारे विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी तुमची शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना आणि पदसंख्याही भरपूर असल्यामुळे यामध्ये बऱ्याच जणांना, माझ्या मित्रांना काम करण्याची संधी नक्कीच मिळणार आहे। तर पाहूया या पदांविषयी अधिक सविस्तर माहिती। स्वामी विवेकानंद सेंट्रल विद्यालय नागपूर यामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहेत। यामध्ये पदे याप्रमाणे प्रिन्सिपल 13 पदे भरण्यात येत आहेत। व्हाईस प्रिन्सिपल यांची सुद्धा 13 पदांची भरती करण्यात येत आहे। त्याचबरोबर प्री प्रायमरी टीचर 52 पदांची भरती करण्यात येत आहेत। प्रायमरी टीचर यांची सुद्धा 65 पदांची भरती करण्यात येत आहे। फिजिकल टीचर 13 पदे भरण्यात येत आहेत। म्युझिक टीचर 13 पदे भरण्यात येत आहेत। आर्ट टीचर यांची सुद्धा 13 पदे भरण्यात येत आहेत। स्पोर्ट टीचर 13 पदे भरण्यात येत आहेत। लायब्रेरियन यांची सुद्धा 13 पदे भरण्यात येत आहेत। ऑफिस क्लर्क यांची सुद्धा 13 पदे भरण्यात येत आहेत। ऑफिस चपराशी यांची सुद्धा 13 पदांची भरती करण्यात येत आहेत। वॉचमॅन यांची सुद्धा 13 पदांची भरती करण्यात येत आहे। बस ड्रायव्हर यांची सुद्धा एकूण 13 पदे भरण्यात येत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे यामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये पदे विविध प्रकारची असल्यामुळे त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम, अटी व तुमची वयोमर्यादा ह्या सर्वच बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतील। तर मित्रांनो, हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 25/7/2018 ही आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहणार आहोत जिल्हा निवड समिती रायगड मार्फत जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधीनस्थ उपविभागीय अधिकारी अलिबाग, पनवेल, माणगाव व महाड यांच्या आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची गट क सद्यस्थितीतील रिक्त असलेल्या आणि भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांसाठी निवड करण्याकरता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। वयोमर्यादा राहील 18 ते 33 वर्षापर्यंत राहील। शैक्षणिक पात्रता राहील कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे मात्र गरजेचे आहे। तर मित्रांनो, पाहूया या पदाविषयी अधिक सविस्तर माहिती। जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यामध्ये तलाठी यांची एकूण 22 पदांची भरती करण्यात येत आहे। या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता
पदवीधर असणे गरजेचे आहे व त्याचबरोबर तुमची वयोमर्यादा राहील 18 ते 33 वर्षापर्यंत व इतरांना नियमाप्रमाणे शिथिलक्षम हा अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 30/6/2011 ही आहे. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम येथे संपित आहोत. तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी सोडू नका. मोठ्यांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच. पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळेवर. नमस्कार.